कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत कौशल्य शिक्षणाचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाने सुरुवातीपासूनच ठोस पावले उचलली. NCF 2023 शी पूर्णतः सुसंगत असा राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 मंजूर झाला. SCERT ने इयत्ता 3 ते 10 चा संपूर्ण अभ्यासक्रम विकसित केला, ज्यात कौशल्य शिक्षणाचा समावेश आहे. एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार 2026 ते 29 या काळातील कौशल्य शिक्षणाच्या अंमलबजावणीचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर झाले. पण या अंमलबजावणीचे पुढचे पाऊल एक मोठे आव्हान घेऊन येते. आज महाराष्ट्रात अंदाजे 3000 माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य शिक्षण सुरू आहे. NEP च्या लक्ष्यानुसार हे 28,000पेक्षा अधिक शाळांपर्यंत न्यावे लागेल आणि राज्यभरात हजारो शिक्षकांना कौशल्य शिक्षणात प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. याकरिता जिल्हा स्तरावर शिक्षक प्रशिक्षणाचे केंद्र असलेले जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजेच डायट यांची क्षमता वाढवणे आज अत्यंत आवश्यक आहे. NEP 2020 नुसार डायट हे फक्त शिक्षक प्रशिक्षण केंद्र नाही, ते उत्कृष्टता केंद्र सेंटर ऑफ एक्सेलेन्स म्हणून विकसित होणे अपेक्षित आहे. स्किल हब म्हणजेच डायटला हे नवे रूप देणारी एकात्मिक यंत्रणा आहे. इतर विषयांच्या प्रशिक्षण सुविधेबरोबरच कौशल्य प्रशिक्षणासाठी आधुनिक 6 प्रयोगशाळा, मास्टर ट्रेनर्स, हायब्रिड प्रशिक्षणासाठी सुसज्ज प्रशिक्षण सभागृह, स्किल्स ऑन व्हील्स ही फिरती प्रयोगशाळा आणि उद्योगांशी संपर्क केंद्र. डायट प्राचार्य हे संपूर्ण हबचे प्रमुख असतील. लेंड अ हँड इंडियाचे स्किल हब मॅनेजर आणि त्यांची टीम डायट प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. प्रत्येक स्किल हबमध्ये 6 कौशल्य क्षेत्र निवडले जातील. उदाहरणार्थ कोडिंग आणि AI, मेकॅट्रॉनिक्स, कृषी आणि उद्यानविद्या, वित्त आणि बँकिंग, आरोग्य सेवा, अन्न प्रक्रिया इत्यादी. इतरही क्षेत्र उपलब्ध आहेत, जसे फॅशन डिझाईन, इलेक्ट्रिकल, पर्यटन, मूलभूत अभियांत्रिकी इत्यादी. परंतु प्रत्येक हबमधील अंतिम 6 क्षेत्रांची निवड ही डायट, SCERT आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या सर्वेक्षणाच्या आधारे केली जाईल. स्किल्स ऑन व्हील्स ही फिरती कौशल्य प्रयोगशाळा आहे. ही देखील स्किल हबचा महत्त्वपूर्ण भाग असेल. एका वाहनात कृषी, इलेक्ट्रॉनिक्स, आरोग्य अशी बहुक्षेत्रीय उपकरणे असतील. प्रत्येक हबमधून दूरच्या शाळांपर्यंत कौशल्य विकासाचा संदेश आणि अनुभव पोहोचवला जाईल. स्किल हबचे दैनंदिन कामकाज 5 प्रमुख कामांमध्ये विभागले आहे. 1. मास्टर ट्रेनर्सच्या नेतृत्वाखाली शिक्षक प्रशिक्षण. 2. स्किल हबवर शाळांच्या प्रात्यक्षिक भेटी. 3. शाळांमध्ये कौशल्य शिक्षणाच्या प्रसारासाठी स्किल्स ऑन व्हील्स दौरे. 4. स्थानिक भाषेत शिक्षण सामग्रीचा विकास. आणि 5. उद्योगांशी MOU आणि इंटर्नशिप. प्रत्येक स्किल हबशी 3 वर्षांत 500 शाळा थेट जोडल्या जातील. 2500 शिक्षक दरवर्षी प्रशिक्षित होतील. इयत्ता 11वी आणि 12वीच्या 3000 विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळेल. 3 वर्षे लेंड अ हँड इंडिया स्किल हब स्थापन करणे आणि या अंतर्गत उपक्रम राबवण्यात पुढाकार घेईल. परंतु त्यानंतर स्किल हब लेंड अ हँड इंडियावर अवलंबून राहणार नाही. वर्ष 4 पासून हे उपक्रम प्रशिक्षणाच्या वार्षिक बजेटमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करून डायट स्वतः हब चालवेल आणि महाराष्ट्राच्या सर्व 36 जिल्ह्यांत विस्तार करण्याचा प्रयत्न होईल. आम्हाला विश्वास आहे की स्किल हबच्या माध्यमातून कौशल्य शिक्षणासाठी डायटच्या सक्षमीकरणाचा उपक्रम देशासाठी एक मॉडेल ठरेल. धन्यवाद.